काय सांगाल आज ताईंसाठी या ठिकाणी जनसंपर्क निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन झालं कशा पद्धतीने? प्रामुख्याने ही जोगेश्वरी दंगलग्रस्त जोगेश्वरी होती. 4 या इथे जातीय दंगली झाल्या. एक प्रकारची दहशत 92च्या अगोदर होती, परंतु 1992 नंतर म्हणजे ज्या दंगली झाल्या 74, 84, 89, 91, 92 या ज्या दंगली झाल्या त्यामुळे भीतीचं वातावरण होतं. परंतु मी ज्या वेळेला आणि त्याच्या अगोदर 4 वेळा शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता आणि 1992 साली शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने मला तिकीट मिळाल्यानंतर मुंबईतल्या जास्तीतल्या जास्ती मताने मी 10,128 मताने मी निवडून आलो. आणि त्याच्यानंतर हा जोगेश्वरीचा विकास जो सुरू केला, मग हिंदू असो मुसलमान हा कधी मी भेदभाव काढला नाही आणि त्याच्यामुळे कामाच्या रूपाने ही जोगेश्वरी मी शांत केली. आज जोगेश्वरीला जे कोणी येत नव्हते, मुली लग्नाला देत नव्हते, ते आज जोगेश्वरीचा एखादा स्क्वेअर फूटचा भाव जर गेलात तर चांगले चांगले डेव्हलपर आणि बिल्डर्स इथे आलेले आहेत. ओबेरा असेल, कल्पतरू असेल, आणखी नसतील ते जे कोणी येत नव्हते ते येऊन आता त्यांना 35,000चा भाव इथे स्क्वेअर फूटचा आलेला आहे आणि लोक आता जोगेश्वरीला येऊन राहतात. याचाच अर्थ जोगेश्वरीमध्ये परिवर्तन झालं आहे, ते कामाच्या रूपाने झालं आहे. एक मी केलेली कामं म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार आणि ह्या वॉर्डमध्ये 73मध्ये प्रवीण शिंदे हे अपक्ष देखील 2 वेळा आले होते. मग अपक्ष मनुष्य कधी येतो की स्वतःचा ठसा ज्या वेळेला समाजावरती असतो त्यावेळेला तो अपक्ष येतो आणि त्या पद्धतीने त्यांनी देखील 3 वेळा ह्या ठिकाणी लढवले. त्यानंतर शिवसेनेतनं आणि आता त्यांनी माझ्या मुलीला आशीर्वाद दिलेला आहे. त्यांनी आपली स्वतःची सीट देऊन तिला इथे उभी केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो. त्यांनी केलेलं काम, मी केलेलं काम, समाजात आमच्या शिवसेनेने केलेलं काम, भाजपाने केलेलं काम, RPIने केलेलं काम आणि आमची जी युती आहे शिवसेना, भाजप, RPI आणि सेना रिपब्लिकन सेना या सर्वांनी मिळून आणखीन जोगेश्वरीचा विकास. कारण एक याच्यामध्ये आणखीन एक सांगू इच्छितो की गटारं साफ करणं, कचरा उचलणं, आणखीन त्या गोष्टी करणं ह्या तह्यात असतात. तह्यात म्हणजे त्या कंटिन्युएशन प्रोसेस आहे आणि त्यामध्ये त्या चांगल्या तऱ्हेने करणं हे कोण म्हणेल की मी आज संपूर्ण कचराच उचलून टाकला, उद्या कचरात पडणार नाही. आज गटार मी स्वच्छ केले, गटार पुन्हा भरणार नाही, पाणी आज व्यवस्थित झालं, उद्या पाणी येणार नाही. पण या तह्यात असलेल्या गोष्टी चांगल्या तऱ्हेने कशा देतील आणि व्हिजनरी आपण आणखीन चांगली कशी कामं करतात. ज्या पद्धतीने मी इथे मातोश्री बनवला, सुप्रीमो बनवला, तलावाचं डेव्हलपमेंट केलं, हॉस्पिटलचं डेव्हलपमेंट केलं, ईस्ट वेस्ट बीच केलेले आहे, तानसा वैतरणाच्या मधून जास्त पाणी खेचलेलं आहे, STP लावलेले आहेत. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या व्हिजनरी करायला पाहिजे. मुंबईला आकार देण्याचा मी फक्त जोगेश्वरी नाही मुंबईला आकार देण्याचा देखील प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे मुलगी देखील माझी शिकलेली ॲडव्होकेट आहेत, व्हिजनरी आहे, माझ्याबरोबर तिने 20 वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे माझा बॅकबोनच आहे माझी मिसेस, दोन्ही मुली आणि त्यामुळे आणि माझे हे सर्व युतीचे सर्व सहकारी हे तिला मी 10,128 मतांनी निवडून आलेलो आहे. ती 10,129 मताने निवडून येईल एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. दुसरं, कॅरेक्टर देखील माणसाचं चांगलं असायला लागले. सुशिक्षित असायला, चारित्र्यवान असायला लागतं. शीलम परम भूषणम हे माझं वाक्य होतं आणि वायकर हा ब्रँड नेहमीच समाजामध्ये वाखाणला गेलेला आहे. त्यामुळे दीप्ती वायकर पोतनीस तिने त्यावेळेला देखील लग्न झाल्यानंतर आवर्जून सांगितलं नाही पप्पा तुमचं देखील नाव पाहिजे. त्यामुळे तिने माझं नाव आणि सासरचं नाव दोन्ही लावलेलं आहे आणि आमच्या जोगेश्वरीचं नाव हे चांगल्या तऱ्हेने करेल. आमच्या सर्वांचेच आशीर्वाद तिच्याबरोबर असतील. तुम्ही म्हणाला की ब्रँड म्हणून आता आपण लोकसभामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा होता, पुन्हा दीप्तीताईंबरोबर पण शिवसेना विरुद्ध शिवसेना लढा, कशा पद्धतीने उमेदवार लढायला आला त्यावेळेला मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं मी लढणार, मी जिंकणार. 2,60,000चा माझ्या वेळेला डिफरन्स होता आणि तो 2,60,000चा डिफरन्स काढण्यासाठी माझ्या नावाची सर्वांनी शिफारस केली. म्हणजे केंद्रापासून ते महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यांपासून मला रिक्वेस्ट करण्यात आली, मला आशीर्वाद देण्यात आले. त्यांचे आशीर्वाद म्हणून मी रिक्वेस्टच नाही म्हणणार की त्यांचे आशीर्वाद मला मिळाले आणि त्या अनुषंगाने 2,60,000चा डिफरन्स मी 13 दिवसामध्ये तोडलेला आहे. म्हणजे कामाचा ब्रँड नसतं ते कोणी निवडून दिलं नसतं आणि काम अख्खी मुंबई जाणते. त्यामुळे शिवसेना काय आणखीन बाकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे कौरव आणि पांडवामध्ये युद्ध झालं त्यावेळेला समोर आपल्या नातेवाईकच असतात. तर आपल्याला ज्यावेळेला युद्धाला उभं राहतं त्यावेळेला समोर बघायचं नसतं, आपला विजय हाच टप्प्यात आणायचा असतो. काय सांगाल आपण एकंदरीत आता पप्पासाठी आपण बॅकग्राऊंडमध्ये मदत खूप केलं, आता स्वतः प्रत्यक्षात उमेदवारी मिळाली आणि मैदानात उतरला, बरोबर. कशा पद्धतीने त्यांनी तयार बघा, बोलतो ना आपण एका पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते
तसंच आता माझ्या पाठी माझे वडील आहेत, माझे आता गॉडफादर आहेत आपले प्रवीण साहेब आहेत, त्यामुळे आणि बाकी आपले सगळे जण आहेत महायुतीचे. आणि मला माहिती आहे की आम्ही ही सीट आम्ही निवडून येणारच. आणि जसं माझ्या वडिलांनी सांगितलं आहे 10,129 मतं, ती त्याचप्रमाणे आम्ही येणारच. खरं तर आपण म्हटलं तर आता दिवस फार कमी, बरोबर आहे. असं मध्ये लोकांपर्यंत कशा पद्धतीने एखादी आपली तयारी आहे? आम्ही सगळ्यांपर्यंत डोर टू डोर पोचणार आहोत, सगळ्यांकडे जाणार आहे मी. सगळे मला जसे ओळखतात, जसे मी सगळे त्यांचे आपले कार्यक्रम असो, कुठलेही असो, सगळे फंक्शन्स असो, आम्ही सगळे आपले जे काही कार्यक्रम असतील ना ते त्याचा पुढाकार मीच घेऊन केलेला आहे. आत्ताच हल्लीच झालेला आमचा खासदार खेळ महोत्सव आत्ता मी केलेला होता. त्याच्यामध्ये आपला मोदीजींबरोबर आपलं हे प्राईज डिस्ट्रीब्युशन देखील होणार होतं, पण ते आपलं इलेक्शन लागल्यामुळे ते पुढे गेलेलं आहे. तर त्याचे देखील आमच्याकडे जवळजवळ 20,000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर त्या सगळ्याचं जे नियोजन आहे, कुठे काय कुठल्या लोकसभेमध्ये म्हणजे पूर्ण आमच्या विधानसभेमध्ये आमचे खेळ चाललेले, तर तसे भरपूर प्रोग्राम्स, भरपूर सगळ्या कामं आम्ही केलेली आहेत. महानगरपालिकेवर भगवा कोणाचा? शिवसेनेचाच फडकणार आपल्या महायुतीचाच आपला भगवा फडकणार आहे. आणि महापौर कोण बसणार? आता ते बघूया. महायुती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.